नमस्कार. गण गणात बोलते. स्वागत या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याची कृती आणि साहित्य लिहून घ्या. आणि माझ्या जर रेसिपी काही त्रुटी असतील, काही उणिवा असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. किंवा तुमची जर याच्यापेक्षा काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि माझ्या ज्या रेसिपी आहेत त्या सगळ्या तुम्ही घरी करून पाहायचा प्रयत्न करा. चला तर मग. तर मैत्रिणींनो, मी आज बनवून दाखवते तुम्हाला चटणी पूड. चटणी पूड ही भातावर, दडप्या पोह्यांवर छान लागते. भात आणि पोहे चवदार लागतात. पुन्हा ही चटणी तुम्ही सँडविचेस मध्ये पण घालून खाऊ शकता किंवा इडली डोशावर पण घेऊन खाऊ शकता. आणि ही चटणी दह्याबरोबर सुद्धा खूप सुंदर लागते. तर आता ही कशी बनवायची, त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी आता तुम्हाला इथे दाखवते. तर त्यासाठी मी इथे 10 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या काश्मीरी मिरच्या आहेत, तिखटाला कमी आहेत. त्याच्यानंतर इथे चिंचेचे 2 बुटुक घेतले आहेत. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आहेत. थोडासा गूळ घ्यायचा चवीपुरता. पाव वाटी जाडे तांदूळ घ्यायचे, कुठल्याही प्रकारचे तांदूळ घेतले तरी चालतील. पाव वाटी हे खोबरं आहे, सुकं खोबरं आहे किसून घेतलेलं. 1 वाटी चणा डाळ, पाव वाटी उडद डाळ आणि इथं 1 चमचा जिरे आहे, 2 चमचे धने आहेत आणि 2 चमचे तेल घेतलं आहे. तर आता कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. काय करूया, पहिल्यांदा ही 1 वाटी डाळ आहे, ही भाजून घेऊया. ही छान अशी मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायची आहे. हे पहा, अशी बदामी रंगावर छान खरपूस भाजून घ्यायची आहे. ही जवळ 7 ते 8 मिनिटं भाजत आहे. चांगली आतपर्यंत भाजली गेली पाहिजे डाळ, कच्ची नाही राहता कामा. चला, तर आता ही भाजून झालेली आहे. ही मी खाली काढून घेते, तर ही गार होईल. आता आपण दुसरी डाळ घेऊया. ही मी डाळ स्वच्छ पुसून घेतली आहे. मी मगाशी पाव वाटी बोलले, पण ही अर्धी वाटी घ्यायची आपल्याला उडीद डाळ. आता ही पण छान खरपूस भाजून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, मी ही भाजते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता ही अर्धी वाटी उडदाची डाळ आहे ना, ही पण अशी छान खमंग भाजून झाली आहे. कलर पहा किती सुंदर आला आहे आणि वास पण एकदम छान सुटलाय. आता ही मी काढून घेते याच्यामध्ये. आता आपण हे पाव वाटी तांदूळ आहे ते भाजून घेऊया. हे पहा, तांदूळ पण कसा टम्म टम्म फुगलाय, एक एक दाणं बघा तांदळाचा. आणि कलर पण त्याचा चेंज झालेला आहे. एकदम छान खरपूस भाजला गेला आहे. आता मी हा काढून घेते. आता हे 2 चमचे धने घेतले आहेत, ते भाजून घेऊया. 1 चमचा जिरा घेतलाय, तो पण भाजून घेऊया. धने आणि जिरे पण हे कोरडेच भाजायचे, आपल्याला काही तेल वगैरे टाकायचं नाहीये. हे पहा, आता हे धने आणि जिरे सुद्धा मी असे छान लालसर रंगावर भाजून घेतले आहेत, खमंग भाजले आहेत. आता हे पण मी वेगळ्या ह्याच्यात काढून घेते. दोन चमचे तेल घेतलेलं आहे हे. त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्त्याची पानं टाकून घेऊ. ही छान अशी परतून घेऊ. आता ही चांगली ड्राय झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये ह्या मिरच्या पण परतून घ्यायच्या. आता मी काय करते, मिरच्या थोड्याशा मधनं तोडते आणि टाकते. या छोट्या आहेत ना, त्या तशाच घेतल्यात आणि मोठ्याच्या लांब लांब होत्या त्या मी तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण हे छान परतून घेऊया. हे पहा, आता मिरच्या पण माझ्या परतून झालेल्या आहेत. आता आपण काय करूया, याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया, ते पण थोडस परतून घेऊया. आता ते कच्चं नाही राहणार, म्हणजे भाजलं की.
आता हे भाजत आलेलं आहे. मी गॅस बंद करते आणि ते तेवढ्या गरम पॅन मध्ये ते तेवढं कडकडीत असं छान होऊन जाईल. तोपर्यंत आपण आता काय करूया, ह्या डाळी आणि तांदूळ मिक्सरवर बारीक करून घेऊया. रवाळ करायचं आहे. हे पण काढून घेते. म्हणजे आता आपल्या इथे 3 स्टेप झाल्या. डाळी आणि तांदूळ हे भाजून घेतलं आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेप धने आणि जिरे भाजून घेतले आहेत. त्याच्यानंतर इथे तेल, कढीपत्ता, लाल मिरची आणि खोबरा ते भाजून घेतलं आहे. तर आपण हे बारीक करून घेऊया. हे पहा असं बारीक वाटून झालेलं आहे. रवाळ आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचं जिन्नस घालून वाटून घेऊया. जिरे ते घालून वाटून घेऊया. हे पहा आता धने जिरे घालून सुद्धा मी असं वाटून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काय करूया, लाल मिरची आणि हे खोबरं आणि कढीपत्ता तर हे घालून काढून घेऊया. आता मिरची आणि हे पण टाकलंय. त्याच्याबरोबर आता आपण हे चिंचेचे 2 बुट घेतले ते पण टाकून घेऊया. आणि हा गूळ चवीपुरता, तुम्हाला जसं गोड हवं तर त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता. हे पहा आता हे चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे. हे छोटा चमचा आहे माझा, 1 चमचा मी घेतलेला आहे. आता हे आपण सगळं मिक्सरला फिरवून घेऊया. हे पहा आता मिक्सरवर आपली कांडून झाली आहे चटणी. बारीक छान कलर तर पहा किती सुंदर आलाय आणि वास पण खमंग सुटलेला आहे. तर ही चटणी ना तुम्ही दडप्या पोह्यांवर, भातावर घालून खाऊ शकता. परत इडली डोश्या बरोबर पण खाऊ शकता, छान लागते. दह्या बरोबर तर अत्यंत सुंदर लागते. चला तर मग आवडली का माझी ही रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा, चाखून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.